नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण मस्त असं मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। आणि हे लाडू आपल्या शरीरासाठी गरजेचे तर आहेत आणि पौष्टिक देखील आहेत आणि तितकेच खायला टेस्टी आहेत। लहान मुलं असू द्यात किंवा वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांच्या शरीरासाठी अत्यंत हेल्दी आहेत आणि सगळे आवडीने खातील। चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। पाहू शकता मी इथे 200 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत। तीळ तुम्ही नॉर्मल वापरले तरी चालतील, मला भेटले नाही म्हणून मी हे पॉलिश्ड तीळ आणलेले आहेत। पांढरे तीळ, पांढरे तीळ शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात। याच्यामध्ये कॅल्शियम असतं। ज्यांचे हाडे वगैरे दुखत असतील, जॉईंट पेन होत असेल तर त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असतात तीळ, पांढरे तीळ। त्यांनी रोज 1 चमचा तीळ खाल्ले तरी खूप फरक पडतो शरीरामध्ये। मी तेवढाच गूळ घेतलेला आहे बारीक कट करून 200 ग्रॅम आणि 1 चमचाभर वेलची पूड घेतलेली आहे। आता तीळ आपण भाजून घेणार आहोत। गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई छान गरम झाल्यानंतर तीळ ऍड करायचे आहेत। तीळ आपल्याला मीडियम गॅसवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। सतत हलवत छान असे खरपूस तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। गॅस कमीच ठेवायचा, कारण पॉलिश्ड तीळ असल्यामुळे पटकन ते करपतायत, त्याच्यामुळे कमी गॅसवरतीच छान असे खरपूस भाजून घ्यायचे। पाहू शकताय तिळाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि तीळ छान असे भाजले गेले की चटचट उडतात। मग गॅस बंद करायचा आणि आता तीळ पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर मग बारीक करायचे। पाहू शकताय तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घ्यायचे। आता हे तीळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। पहा, तीळ मी बारीक करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये गूळ ऍड करायचा। भांड मिक्सरचं छोटं असल्यामुळे 3 वेळा फिरवावं लागणार आहे, त्याच्यामुळे गूळ आणि तिळाचे 2 भाग शिल्लक आहेत, 1 भाग मी ऍड केलेला आहे। आता मिक्सरला फिरवून घेऊयात। पाहू शकताय मी अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आता हे कढईमध्ये आपण काढून घेऊयात। मी हे कढईमध्ये काढलेले आहे कारण तीळ भाजलेली कढई पूर्णपणे थंड झालेली होती। आता राहिलेली बॅच आपण बारीक करून घेऊयात। पहा, लाडूसाठीच आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये वेलची पूड ऍड करूयात आणि छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता याचे लाडू वळून घेऊयात। पहा, अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण हातात घ्यायचं, छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि मस्त असे गोल गरगरीत असे लाडू वळून घ्यायचे। हे लाडू अत्यंत पौष्टिक असतात। ज्यांना जॉईंट पेन होतोय किंवा ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे, त्यांनाच सांधेदुखी वगैरे त्रास होतो, गुडघेदुखी, तर त्यांनी अवश्य अशा पद्धतीनं तिळगुळाचे लाडू बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही चमचावर तीळ रोज खाल्ले तरी चालतात। शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहेत पांढरे तीळ। आता मी तुम्हाला दुसरा देखील लाडू वळून दाखवते। एकदम मस्त असे लाडू तयार होतात आणि खायला देखील तितकेच टेस्टी लागतात।
लहान मुलं वगैरे आवडीनं लाडू बनवले की खातात, असे तीळ खात नाहीत मुलं. लाडू किंवा शेंगदाण्याच्या पोळ्या तुम्ही बनवल्या की मुलं देखील आवडीने खातील. पहा, मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार केलेला आहे. अशाच पद्धतीने आता मी सर्व लाडू वळून घेणार. तुम्हाला मी लाडू तोडून दाखवते. एकदम मऊ सूत असा आपला लाडू तयार होतो आणि तोंडात टाकताच विरघळतो, पाहू शकताय. आणि हे लाडू हवाबंद डब्यामध्ये खूप दिवस टिकतात. थंडीच्या दिवसामध्ये खराब होण्याचा प्रश्नच नाही. तुमचा जर गुळ चांगला असेल तर लाडू खूप दिवस टिकतात. मी या अगोदर देखील खूप साऱ्या संक्रांती स्पेशल, अजून वेगळ्या प्रकारचे तिळाचे लाडू, तिळाची वडी किंवा भोगीची भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा. थंडीच्या दिवसामध्ये संक्रांत येण्याचं कारण काहीतरी महत्वाचं असेल. कारण थंडीच्या दिवसामध्ये लोकांना हातपाय आखडण्याचा त्रास होतो किंवा वात येते, हातपाय दुखतात, गुडघे दुखतात, सांधे दुखतात. त्याच्यामुळेच संक्रांतीला तिळाचे पदार्थ खाण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्यामुळेच तिळाचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जात असतील. बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खाल्ले जातात. भोगीच्या भाजीमध्ये देखील तीळ घातले जातात. संक्रांतीला तिळाचे लाडू असू द्यात किंवा रेवडी असू द्यात किंवा तिळाच्या पोळ्या, अशा तिळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तर तुम्हाला ही माझी लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त अशा नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.